काका, जशी आपली फॅमिली असते, तशी झाडांची पण फॅमिली असते का हो? हो, असते. प्रत्येक झाडाची वेगळी फॅमिली असते. झाडाला पाणी किती लागतं, सावली किती लागते, जमिनीत ओलावा किती लागतो, हं. सूर्याचा प्रकाश किती लागतो, किती पाऊस लागतो, याच्यावरती झाडांचे ग्रुप्स आहेत, वेगळे समूह आहेत. त्या समूहामध्ये झाडं लावली तर जास्त आनंदी होतात आणि जास्त चांगल्या रीतीने वाढतात. आता इथे आपण आपल्याकडे जे आहे, आपल्या जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये आपण आता नारळाच्या फॅमिलीचा विचार करतोय. तर नारळाच्या फॅमिलीमध्ये काय आहे, की जास्त पाऊस आहे, त्याची जास्त आर्द्रता आहे आणि सावली आहे. मग या नारळाच्या सावलीत ओलावा असल्या ठिकाणी कोण येईल? तर नारळ, हं. नारळावरती काळी मिरी, त्याच्यासोबत 4 नारळांच्यामध्ये असलेलं जायफळ, सगळे प्रकारचे मसाले, जायफळ, लवंग, कॉफी, कोको, वेगळ्या उंचीवरती वाढणारी झाडं. मग उंच वाढणारं झाड नारळ, त्याच्याखाली सुपारी, त्याच्याखाली केळी, त्याच्याखाली मध्ये जायफळ, 4 नारळांच्यामध्ये जायफळ, लवंग, कडेला दालचिनी, मध्ये कॉफी आणि कोको, त्याच्याखाली अजून कमी उंचीचं हळद आणि अननस, त्याच्याखाली जमिनीच्या खालची हळद आणि मग हे सगळे साधारण एक 15 प्रकारची पिकं सगळी एकत्र राहतात आणि ह्याला म्हणतो आपण बहुस्तरीय बहुपिक रचना. ही जंगलामध्ये असते. तर जंगलामध्ये समविचारी, समगरजा असलेले झाडं एकत्र वाढतात आणि ती एकत्र लावली त्याला उत्पादन जास्त येतं, म्हणजे चांगले आनंदी राहतात. आनंदी राहिल्यानंतर उत्पादन जास्त येतं आणि त्याच्यात गुणवत्ता येते आणि मग हे जे आहे सगळं, हे वर्षारण्यामध्ये खूप जास्त असतं. म्हणजे जिथे जास्त पाऊस पडतो, तिथे खूप जास्त असतं. जिथे कमी पाऊस असतो, जिथे वाळवंट असतं किंवा जिथे बर्फ असतो, तिथे बहुविधता कमी असते. तशी ही बहुविधता असतेच. मग त्याच्या झाडांशी अनुकूल असलेले पक्षी, मग त्याच्यावरती येणारे कीटक, मग कीटकातले कीड, त्या किडीला खाणारे पक्षी, मग त्या पक्ष्यांना खाणारे ससाणे, मग त्यांची पिल्लं आणि अंडी खाणारे साप, म्हणजे सरपटणारे, असे सगळ्यांची मिळून एक बायोडायव्हर्सिटी क्रिएट होते आणि ती स्वयंपूर्ण असते, स्वयंपोषी असते आणि स्वनियंत्रित असते. त्याचे हे त्याला आपण शेतीच्या भाषेत म्हणतो ॲग्रो क्लायमॅटिक झोन. हे सगळं जे हवं असतं, ते ही झाडांची नातलग असतात एकमेकांची आणि ते नातलग एकमेकांच्यावर आपण मित्र एकमेकांना भेटल्यानंतर कसे आनंदी होतो, तसे मित्र चांगले मित्र असले की प्रत्येकाची भरभराट होते. हां आणि मग ह्यांचे पडलेले अवशेष, मग ते खाली पडलेले अवशेष जमिनीतल्या जीवाणूंनी, बुरशांनी कुजवले. त्याचं परत अन्नामध्ये रूपांतर केलं, परत झाड वाढलं. म्हणजे प्रत्येक झाड अनेक जीवाणूंशी आणि अनेक बुरशांशी, अनेक सजीव कीटकांशी, अनेक पक्ष्यांशी कनेक्टेड असतं आणि मग त्या कनेक्शनमध्ये त्या झाडाला येणारे किडे कुठले आहेत, त्यांना खाणारे कुठले पक्षी आहेत, त्याच्या खाली कुठला स्त्राव सुटणार आहे, त्याच्यावर बुरशी कुठली येणार आहे, हे गणित ठरलेलं आहे आणि हे लाखो वर्षात उत्क्रांत झालं आहे. त्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो. ते जर आपण एकत्र त्या पद्धतीने जगवले, तर खूप छान पद्धतीने शेती होते. अच्छा. अरे वाह! भारीच की.